काल विशालदादांच्या घरी आलो आणि त्यांच्याशी बोलल्यावर एक गोष्ट कळाली की इथं रात्रीचं बिबट्या किंवा वाघ दिसणं ही काय लई मोठी गोष्ट नाही. आणि मागच्या वर्षी इथंच दादांच्या दारात वाघ आला होता आणि सकाळी उठून बघितल्यावर घराच्या मागं शेती आणि डोंगरच होता. मी सकाळी लवकर बाहेर पडलो कारण इव्हेंट लोकेशन 40 किलोमीटरवर होतं आणि वाटेत मला 1-2 स्पॉट बघायचं होतं. सगळ्यात पहिला मी रंदापॉलच्या इथं आलो आणि तिथल्या देवीच्या मंदिरात दर्शन घेतलं. नंतर व्ह्यू बघण्यासाठी पुढं आलो तर इथं तेवढं पाणी नव्हतं, पण पावसाचा तिथं नजारा बघण्यासारखा असतो. तरी पण जिथं पाणी होतं तिथं माझा एक खतरनाक सेल्फी आला. तिथे फिरून झाल्यावर बाहेर आलो आणि पुढं कुठं जेवायला मिळणार नाही म्हणून बाहेरच असलेल्या हॉटेलमध्ये जेवलो. जेवून झाल्यावर गुगल मॅप फॉलो करत आणि व्ह्यू एन्जॉय करत भंडारदरा डॅमच्या इथं पोहोचलो. ऑफ सीझन असल्यामुळं आणि त्यात वीकडे पण होता त्यामुळं अजिबात क्राऊड नव्हती आणि एकदम शांतता होती. डॅमच्या इथं फिरून झाल्यावर मी डायरेक्ट चाललो इव्हेंटच्या लोकेशनला. लोकेशन तिथनं जास्त लांब नसल्यामुळं मी लगेच पोहोचलो आणि हे डेस्टिनेशन वेटिंग होतं त्यामुळं इथला स्पॉट खतरनाक असणारच होता. मी जरी वेळेत पोचलो असलो तरी इथं काहीच तयारी नव्हती त्यामुळं मला 2 तास थांबायला लागलं. नंतर रात्री 9 वाजेपर्यंत लोकांना एंटरटेन करत बसलो आणि फायनली पॅकअप करून बाहेर आलो. थोडी थंडी होती त्यामुळं जॅकेट आणि कानटोपी घातली. घाट असल्यामुळे जाताना सगळीकडे लोक काळोखच होता आणि गाडीची हेडलाईट पण लो होती. त्यात विशालदादांनी सांगितलेल्या वाघांच्या केसांमुळे जास्त भीती वाटत होती. त्यात या खतरनाक थंडीमुळे जवळपास 9 किलोमीटर गाडी चालवल्यावर मी एका हॉटेलवरच थांबायचं ठरवलं. बाय बाय.